असू द्या असू द्या. तेजक्रमधारी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास होतो का. ओम नमोज्ञानेश्वरा करून कथाला तुमचा लादलो पावन झालो जरा जरी. नमोज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा. मुक्त माई नमो त्रिभुवन जननी देवाची जयंती केल्या सुवर्ण कवितांच्या तिकडे तिची उंच श्री जन श्री दे नमस्कार. आता प्रसाद प्राप्त प्रसंगी बरेच भक्त झाले पण नामदेव महाराजासारखे नाही. बरेच वैराग्यवान झाले पण तुकोबरायसारखे नाही. आणि बरेच ज्ञानी झाले पण ज्ञानोबरायसारखे नाही. विठाला विठाला ज्ञान म्हटलं का ज्ञानोबा, वैराग्य म्हटलं का तुकोबा, शांती म्हटलं का नाथबाबा, आणि भक्त म्हटलं की नामदेव बाबा. ज्ञान असल ज्ञानोबरायसारखं नाही, वैराग्य असल तुकोबरायसारखं नाही, आणि किती भक्त झाले तर नामदेव बाबा सारखे नाही. कारण देवाला जीव घालणारा भक्त एकच. कोण? तुमच्या हातानं देव जेवत नाही, नुसतं पाहतो. आपल्या हातानं देव जेवत नाही, पाहतो. दिलेला नैवेद्य पाहतो पण खात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवानं पाहणं वेगळं खाणं वेगळं. आता एवढ्या सगळ्या महिला आहेत, सासूला कोण आंघोळ घालतं रोज? ए चष्मेवाली आजी, तुमच्या सुना तुम्हाला आंघोळ कवा घालतीन? आई म्हणती मेल्यावर. हे तुम्ही इन्फेक्शन बंद करा, हे फॅन बंद करा, थोडे वेळ बंद करा. उगा आपला आता काय कुणाला गरम होतंय कशाला? एवढा पाऊस पडलाय, होऊ दे थोडं शांत जरा. चिंतनीय अवस्था असली काय होत नाही माणसं. अजून एक सुंदर आहे, शेतामध्ये कष्ट करत असताना किती घाम निघला तर कुणाला तक्रार करतो का? कुठल्या शेतामध्ये फॅन आहे? बोटवर कर बरं. कडबागोळ करत असताना, कापूस असताना, शेतात उसात खुरपिताना कधी फॅन आहे का? आणि आयुष्यभर आता अख्या रात फॅन लावितो आपण, दिवसभर कवा फॅन आहे? दिवसभर तर ऊन आहे, टेम्परेचर आहे, तरी अटॅक येत नाही. येतं का अटॅक? याला सुख पाहिजे, पण याला सुखच नुसतं नाही पाहिजे, हे समाधानी पाहिजे, हे अमरही झालं पाहिजे. ज्ञानोबाच्या काळात कुठं होता फॅन? आणि त्यांची कथा आहे का? फॅनची काय गरज आहे? विठाला विठाला. आता कुठं ना झालं, ज्ञानोबाने पाया रचला, तुकोबारे कळत झाले. ज्यांच्यामुळे संप्रदाय मिळाला, ज्यांना तयार केला, ज्यांना कीर्तन करता आले, त्यांच्या एसी गाड्या आहेत. त्यांना दिवसभर एसी लागते, जाताना एसी येताना एसी, सगळं आयुष्य एसीत गेलं. पण जे ऐकतात त्यांना एसी थोडीच आहे. नाही नाही. आणि जरी तेवढ्या पुरती आली तर काय उपयोगाचे? तुमचं काय मत आहे? सुन आल्या आल्या चांगले असावं का आयुष्यभर? नाही, आल्या आल्या आयुष्यभर असावा. मुलं एकच असावे. 100ला काय करायचं? 100 होते, हे एकही कामाला नाही आलं, सगळे मेले. 100च्या नादी लागून करणंही मेला. विठाला विठाला विठाला. नुसतं काय करायचं? अमाप संपत्ती, धन आहे, सगळं हे, पण खाता येत नाही. आता तुम्ही एवढे जण आहे सगळे, कोण सुखी? सुखी कोण आहे? तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? मृदंगाचार्य. वा. तुला रे? हा. पोलीस. तुला रे? हा. सैनिक. तुला रे दाद्या? मृदंगाचार्य. तुला रे? पोलीस. तुला रे? हा. पोलीस. तुला रे दाद्या? पोलीस. ए दीदी तुला? अरे इकडे बघ, काय व्हायचं?
पोलीस बाई तुला हे सगळे पोलीस व्हायचे बाई. तुमच्या भागात चोर जास्त आहे. नाही तुमच्या भागातला इतिहासही लय खास आहे. जेजुरीचे चोर, जेजुरीचे देव चोरून आणणारा भाग कुठला आहे? तुम्ही म्हणले तुम्हाला वाटलं आमचा इतिहास माहित नाही. मला सगळा पाठ आहे. अख्खा जेजुरी कुठं आणली होती? ते परतूरच आहे. मग परतूर काय लांब आहे का? तो तुमचा तालुकाच आहे ना. तुम्हाला घन सांगू का? बरं आहे. मग तुम्ही इकडं बरं आहे बा. हा त्याला सुंदर उदाहरण आहे का? विठाला आपली वृत्ती बदलली पाहिजे. आता मी मगाशी येत होतो का नाही, आता काय गरज आहे का? सगळ्या महिलाच आहेत. काय असं ना आता काय आमचा दोष आहे का? पण ते एकमेकीला म्हणते ते बाया ह्या बाबाचं कीर्तन सकाळी पाहिजे होतं. ते दुसरी म्हणजे कशामुळं हे तुला दिसत नाही. त्याला काय पेटवायचं इथं आणून? त्याचं करायचं काय? वरून नसा हो, आतून पाहिजे का? वरून पाहिजे मांडी घालून बस रे. आतून पाहिजे. वरून काय करायचं? वरून लय खास आहे. आता तुमचं गाव एवढं सात्विक आहे, धार्मिक आहे, ज्ञानोबरायचं जप करणारे, मला वाटतं जवळजवळ सोय काम असणारे सेवक ह्या गावात जास्त आहे की नाही? आणि ज्ञानोबरायची परंपरा जपून ठेवणारा मी महाराष्ट्रभर फिरलो, पण अशी परंपरा पहिली बघायला मिळाली. अजून कुणाच्या डोक्यातच नव्हतं. तुमचा अध्यक्षही खास आहे, उपाध्यक्षही खास आहे. 4 वाजले तरी तू सगुण गुणाचं ताणच म्हणाली. अजून लाज नाही तुझ्या मना. तुला का कीर्तन भेटलं नाही का? काय तुलाच गोड वाटते का ना? डोळे भरून आले ऐशी ऐकता घराणी, यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा काय कमी आपल्या घरी? काय उणे का करीतोशी चोरी? पण भगवान ऐकत नाही. मग शाळेत घालाय ठरलं. त्या टायमा शाळा गाई घेऊन राहणार जायचं. भगवान निघाले, गोपाळ आले, कृष्णा गाई सोड्या. यशोदा दारात आली, पेंद्या माझा कृष्ण कधी राहण्यात आला नाही. किती प्रेम आहे. अरे जगाला सांभाळणारा. पण यशोदा म्हणते जवळीच खेळा जाऊ नका दूरे, जाऊ नका दूरे. सांभाळा मुरारी प्राण माझा. भगवान रानात गेले, गाई चरायला सोडल्या, गाई चरण्यात रमल्या. गडी निवडले माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून. गाई चरण्यात रमल्या आणि खेळ सुरू केले. मर्दानी खेळ, गडी मर्द आणि खेळ बी मर्दानी. हमामा हुमरी हुतो तो चेंडू लगोरी नाना परी असे बरेच खेळ खेळले. पण काय म्हणले देवा आता कौर खेळता? खांदे भार पोटी भूक काय खेळाय म्हणले काय हरकत नाही. चला वळू गाई बैसू जेऊ एक. भुका लागल्या का तुम्हाला? देवा लागली भूक थोरी तुझी कृपाळू दाता. देवा आता भुका लागल्या, खेळ मोडा म्हणले काय हरकत नाही. चला वळू गाई बैसू जेऊ. देवा 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय. अरे मन आम्हाला कळत, आम्ही कीर्तनकार आहेत असं वागू नये, पण आमचं मन आवरत नाही. काय करू मन? तुम्ही प्रत्येक आपापला विचार करा. आपल्याला वाईट गुण आहे का नाही आपल्या ठिकाणी? मग तो वाईट गुण आपल्याला आवडतो का? नाही आवडत, पण मन धोका देत. मी एका माणसाला म्हणलो तुम्ही तमाखू खाऊ नका. तो माझ्या समोर म्हणतो तमाखू खाल्ल्यावर कॅन्सर होतो, लगे खातो. काय करू? मन अनावर, मन आवरत नाही. मग मनेरी गाय तुम्ही पहा, वेणू हातात घेतला, असा मधुर वेणू वाजवला. मधुर मधुर वाजवित
मधुर वाजला. एक वेळ म्हणते सखे वृंदावनातून वेणूचा आवाज यायला. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वनाचा वनाचा वेणू कोणाचा वाजायला. दुसरीकडे म्हणते हरी की मुरली बाजी रे. हरे की मुरली बाजी रे यमुना के तीर बाजे जमुना के तीर. हरे की मुरली बाजी रे यमुना के तीर बाजे जमुना के तीर. हरी की मुरली भगवान कृष्णाची मुरली. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान. घर सोडून धरले रान मी वृंदावनी गेले. आहारे सावळ्या कशी वाजवले. इतकी गोड मुरली वाजली सगळ्यांचे मन भुलविले. वेणू नादे वेणू वाजविला सगळ्यांचे मन शांत झाले. मग सगळे म्हणले कृष्णा आता बराच टाइम झाला. मुरली नको वाजवू मनमोहना. मुरली नको वाजवू मनमोहना. हे मनमोहना आता मुरली बंद करा. म्हणजे काय हरकत नाही. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आणा सिदोऱ्या. झाली आता वेळ म्हणती आणा सिदोऱ्या. झाली शिदोऱ्या काढल्या. माझे आई तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीता. तुकाराम म्हणले देवा आता किती टाइम झाला आता घरी धाडता का. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू दुरी मज पाया वेगळे. मग सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या. गोल पंक्ती बसवल्या. बैसोनिया फेरी मधात भगवान उभा राहिले. गडिया मध्ये भागे हरी. शेला कमरेला बांधला. बासरी शेल्यात खोली. वेताची काठी शिंग बगलात घेतलं. डाव्या हातात कवळ घेतलं. प्रत्येकाचं लोणचं कट चटणी कांड्यावर ठेवलं आणि विनोद करीत हास्य करीत भगवान काला वाटतात. दशमस्कंदामध्ये सुखाचार्य वर्णन करतात. बिप्रदेवेणुम जडपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसरून कौलंत प्रहानंगुलेशु तिष्ठन्मध्ये स्वपरिसोरदे हासै निर्विस्वये स्वर्गे लोके मिक्षिती भोजे यज्ञपाल केली. गोपाल ज्ञानेश्वर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.